नमस्कार, मी अश्विनी. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी सिमला मिरची बनवणार आहोत आपण. आणि बघत असाल सिमला मिरची घेतलेली आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि श्रावण महिन्यासाठी आपण कांदा लसूण न घालता अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी आपण सिमला मिरची बनवणार आहोत. त्यासाठी इथे घेतलेले आहे मी शेंगदाणे अर्धे वाटी घेतलेले आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार, एक छोटे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. चला तर आपण प्रथम जे शेंगदाणे आहे ते भाजून घेतलेले आहे. आणि शेंगदाणे जिरं मिरची आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथं आपण लसूण कांदा अजिबात वापरणार नाही आणि कमी साहित्य अगदी झटपट होते. चला तर मग प्रथम बारीक करून घेणार आहोत. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे, त्यातच चवीनुसार मीठ घालून घेते. सर्व घालून घेतल्याने आपल्याला अबडधोबड अगदी एक घोटभर पाणी घालून घेणार आहे मी. अगदी घोटभर पाणी घालून घेणार आहे आणि अबडधोबड असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे, बघत असाल मस्त असं अबडधोबड आहे, जास्त बारीक नाही. आणि आता मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फक्त चालू बंद करणार आहे. या पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण सिमला मिरची कट करायला घेऊया. प्रथम सिमला मिरचीचे देठ काढून घेते. या पद्धतीने जास्त नाही, आपल्याला सर्व नाही काढायचे, थोडेसे ठेवायचे आहे. आणि या पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहे सिमला मिरचीला. आणि त्यातला बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे, मोकळ्या करून घ्यायची आहे सिमला मिरची. सिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यातल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहे, म्हणजे धुवून घेतल्या तरी चालेल, सिमला मिरच्यातल्या बिया निघून जातात. आता मस्त आपण जो मसाला बनवून ठेवलेला आहे तो मसाला भरून घेणार आहोत आपण. मस्त असं दाबून दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघत असाल मस्त असा मसाला भरता येतो आपल्या या मिरचीमध्ये. मग मस्त सर्व मिरच्या भरून घेते. बघत असाल या पद्धतीने आपण मिरच्या भरून घेतलेल्या आहे मस्त. आणि 1 ते 1.5 चमचा पण मसालाही ठेवलेला आहे, पुन्हा आपल्याला लागणार आहे भाजीमध्ये घालायला. तर आता आपण मिरची जी आहे ती परतून घेऊया. इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात तेलही घालून घेतलेले आहे. तेल छान गरम झालं की आपण घालून घेणार आहोत जे आपण सिमला मिरच्या भरून ठेवलेल्या आहे त्या घालून घेते या पद्धतीने. आणि मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक ते 1.5 मिनिटानंतर मस्त आपली मिरची परतलेली आहे. बघत असे मस्त अशी डाग डाग पडलेले आहे. आता आपण जो मसाला ठेवला होता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आपण मसाला सर्व घालून घेणार आहोत. मी सर्व मसाला घालून घेते. अर्धा कप पाणी घालून मी सर्व मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा अर्धा कप पाणी घालून घेते. झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आपण 1 कपभर पाणी घालून घेतलेले आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं असं शिजवून घेणार आहोत छान सिमला मिरची आपली. झाकण ठेवल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला अधूनमधून चेक करायचं आहे, म्हणजे पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व साईडने आपल्याला आपली जी सिमला मिरची आहे ती शिजली पाहिजे या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून घेते. बघत असाल तर 7 ते 8 मिनिटानंतर आपली सिमला मिरची मस्त अशी शिजलेली आहे आणि मस्त झालेली आहे. थोडंसं रसा राहिलेला आहे. आवडत असेल तर ठेवा, नसेल तर मग थोडा वेळ अजून गॅस चालू ठेवा, म्हणजे आटून जाईल. पण असा मस्त लागतो खायला चपाती संग. तर आता मी गॅस बंद करून ठेवून घेते. बघत असाल मस्त अशी आपली भरलेली सिमला मिरची तयार आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.